नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जो राज्यसेवा परीक्षा आहे त्याच्यामध्ये इथिक्स हा फार महत्त्वपूर्ण पेपर आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की ऑप्शनल इथिक्स आणि एसे ही जी 1000 मार्क आहेत ही तुमची मेन प्रायोरिटी असली पाहिजे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क तुमचे कसे घेता येईल, तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल हे कळणं तुम्हाला काय आहे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठीच मी तुमच्याकडनं ही जी सिरीज आहे ती घेऊन आलेलो आहे. आपण ऑलरेडी अनेक डेफिनेशन डिस्कस केलेले आहे. जवळपास मला 14 ते 15 डेफिनेशन जे आहेत त्या डिस्कस झालेल्या असतील. त्याचे एकदम क्वालिटी कंटेंट मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे आणि सोबतच आता आज जो की ज्याच्यावरती प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात परीक्षेमध्ये येतात आणि ज्या टर्म्स तुम्ही वारंवार यूज केल्या पाहिजेत परीक्षा तुमचं एखादी प्रश्न आला आहे त्याच्यावरती लिहिताना पॉलिसी फ्रेमिंगमध्ये वगैरे तुमची केस स्टडीजमध्ये जे शब्द तुम्ही वारंवार यूज केले पाहिजे त्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, त्यामध्ये काय मायनर डिफरन्स आहे याचा पण छोट्याशा याच्याने याचा डिफरन्स जो आहे तो लक्षात घेऊयात. तर आज आपल्या टर्म्स आहेत. सो युजली तुमच्या सिलेबसमध्ये या 3 टर्मचा उल्लेख आहे. ओके, एक आहे काय, इम्पॅथी, सहानुभूती. तर याला म्हणतात सिम्पॅथी. ओके, तर सहानुभूती म्हणजे काय, सिंपथी ज्याला आपण म्हणतो. ओके, ही सिंपथी काय असते ते आपण बघूयात. सिंपथी ही समानुभूती, याला म्हणतात इम्पॅथी. ओके, हा, आणि लास्ट काय, कंपॅशन. ओके, सहानुभूती, समानुभूती आणि काय, करुणा. पण त्या मित्रांनो कन्सेप्ट समजण्याआधी यांचा उल्लेख केलेला आहे. बाकी ज्या संकल्पना आहेत त्याच्या आधी ही प्रोसेस कशी सुरू होते. सो ही प्रोसेस आहे जी अँटीपॅथी म्हणजे द्वेष भावना किंवा घृणा याला सुरू होते. त्यानंतर आपण अपॅथीला येतो. कशा प्रकारे जे इमोशन्स आहेत, तुमचे जे काही भावना आहेत ह्या कशा डेव्हलप होत जातात एखाद्या गोष्टीबद्दल. ओके, त्याच्याबद्दल आपल्याला आता डिस्कस करूयात. ओके, तर सगळ्यात पहिले मित्रांनो येतो तो म्हणजे काय, की सगळ्यात पहिले जी काही भावना येते आपल्या याच्यामध्ये, म्हणजे आपण जेव्हा लहानपणापासून आपल्या डेव्हलप होतो एखाद्या बद्दल आपला नकारार्थी दृष्टिकोन होतो. हा दृष्टिकोन जो आहे तो कसा चेंज होत जातो ते आता आपण बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले आता बघा, एखादा समजा तुम्ही लहान असता तेव्हा आपल्याला काही समज नसते वगैरे, आपल्या घरासमोर एखादा कोणी भिकारी आला, कोणी एखादा व्यक्ती आला की तो एकदम फाटक्या कपड्यामध्ये आहे, हे आहे, आणि आपण लहान असतो. ओके, आपण त्याला हाकलतो, हे चल जा, काही हे नाहीये त्याच्यामध्ये वगैरे. ओके, सो इन दिस वे और आजही आपल्या सोसायटीमध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना जाणीवांची जाण नाही, सोशल प्रॉब्लेमची जाण नाही. ते मोठे जरी आले, समाज जरी आली तरीही त्यांच्याशी अशा रीतीनेच वागतात. बरोबर आहे. सो त्या गोष्टीला असं म्हणतात की अँटीपॅथी. अँटीपॅथी बरोबर आहे, म्हणजेच काय, घृणा. ओके, म्हणजेच काय, घृणा. ओके, हा. सो अँटीपॅथी एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना असते, घृणेची भावना असते. ओके, ती म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो अँटीपॅथी. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्ती आहे तर आपण त्याला द्वेषपूर्ण, एखाद्याकडे द्वेषपूर्ण नजरेनं बघणं, त्याचा तिरस्कार करणं म्हणजेच काय, घृणा, ज्याला म्हणतात अँटीपॅथी. ओके, हेटेड, एक्स्ट्रीम हेटेड टुवर्ड्स समवन. सो ती म्हणजे काय असते, अँटीपॅथी असते, घृणा असते. त्यानंतर ही प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट आहे ती कशी होत जाते, मग नंतर थोडंफार आपल्याला असं वाटायला लागतं की जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तो व्यक्ती आहे, तो त्याचं त्याचं काम करतोय, त्याचं भीक मागतोय ना, तुम्हाला त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह इमोशन आहे किंवा ना तर निगेटिव्ह इमोशन आहे. ओके, सो यू आर इमोशनलेस. ती जेव्हा कंडिशन तुमची येते तर त्याला आपण काय म्हणतो. ओके, सो दिस इज नोन एज उदासीनता. उदासीनता, ॲपॅथी. ओके, ॲपॅथी. सो ॲपॅथी म्हणजे काय, उदासीनता. त्याबद्दल कुठलेही इमोशन नसते, ना निगेटिव्ह इमोशन असते ना पॉझिटिव्ह इमोशन असते. ओके, आपण ज्याला एक म्हणतो की न्यूट्रल व्ह्यू आहे त्याच्यामध्ये, त्याचं खराब किती त्याची खराब कंडिशन असेल पण तुम्हाला काही फरक त्याच्यामुळे पडत नाही. सो दॅट इज नथिंग बट दिस इज नोन ॲज अँटीपॅथी. ओके, सो ॲपॅथी. तर लक्षात आलं, अँटीपॅथी पासून प्रोसेस होते. अँटीपॅथी एक्स्ट्रीम घृणा, तुमची त्याच्याबद्दलची घृणा जी आहे ती घृणा पूर्णतः संपून जाते. ओके, द्वेषाची भावना जी आहे ती त्याबद्दलची पूर्णतः संपून जाते, पण त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती सुद्धा निर्माण होते. ओके, घृणा संपते पण सहानुभूती सुद्धा काही निर्माण होत नाही. दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲपॅथी. म्हणजेच काय, उदासीनता. ना तुम्ही पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल इमोशन आहे किंवा त्याबद्दल निगेटिव्ह सुद्धा इमोशन नाही. तर दॅट इज द इमोशनलेस पोझिशन आहे. त्यानंतर मग थोडंफार कधी कधी तुम्हाला त्याच्याबद्दल बघून वाईट वाटायला लागतं. ओके, सो दॅट इज अ सिम्पॅथी. ओके, ज्याला आपण म्हणतो सहानुभूती. की तुम्हाला असं वाटतं यार, हो नाही रे बघ, त्याला 2 टाइम आपण जर बघतो त्याच्यामध्ये
तर त्याला या 2 टाईपचं जेवण पण मिळत नाही आहे, त्याला अंगावर घालायला कपडे सुद्धा नाही आहेत वगैरे वगैरे, हे असं आपण बोलतो हा नाही यार खरंच त्यांची खूप कंडिशन खराब आहे. ओके, सो दॅट इज द वर्ड सहानुभूती, ज्याला आपण म्हणतो की सहानुभूती डेव्हलप होणे, त्याबद्दलची काय तुमची सिम्पथी डेव्हलप होणे. याला कसं लिहायचं, प्रश्न कसे येतील, त्याचे प्रॉपर डेफिनेशन जे आहे डिफरन्स स्वरूपात कसे येतील ते पूर्ण आपण बघणार आहोत. नेमकं आपल्याला सिलेबसमध्ये ॲपॅथी आणि अँटीपॅथी हे मेन्शन नाही आहेत, पण सिम्पॅथी, इम्पॅथी आणि कंपॅशन, त्यामध्ये पण इम्पॅथी आणि कंपॅशन हे आपण जास्त मेजरली बघणार आहोत. सिम्पथी हा शब्द आपण सुद्धा बघितलाय. तर सिम्पथी म्हणजे काय, की सिम्पथी म्हणजे काय की आपल्याला एखादं सर बघा सामाजिक रिव्होल्युशन घडवून आणायचं असेल, सामाजिक चळवळ याच्यात, तर त्याची सुरुवात जी आहे ते एखाद्या दुर्बल घटकाबद्दल जेव्हा तुम्हाला वाईट वाटायला सुरुवात होते, ती जी सुरुवात आहे त्यालाच आपण म्हणतो सिम्पॅथी. ओके, तर ती जी सुरुवात एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कम्युनिटीबद्दल, त्याच्या खराब परिस्थितीबद्दल जेव्हा तुम्हाला वाईट वाटायला सुरुवात होतं, सो ती सुरुवात जी आहे ती काय सहानुभूती आहे. आपल्या महाराष्ट्र ही भूमी आहे समाज सुधारकांची. आपण आपल्या देशाला लीड केलंय इन द समाज सुधारणेमध्ये, ओके, इन अ सोशल रिव्होल्युशन मध्ये, म्हणून आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. तर जेव्हा अनेक जे लोक आहेत आपण बघता सुरुवातीचे जे समाज सुधारक आहेत, तर त्या समाज सुधारकांनी बघितलं की आपल्या सोसायटीमध्ये जे काही दुर्बल घटक आहेत, ओके, जे मागे राहिलेले घटक आहेत, तर त्यांच्याबद्दल त्यांना वाईट वाटायला सुरुवात झाली. बरोबर, सुरुवात कशी होते, त्यांनी डायरेक्ट आले त्यांनी काम करायला नाही, पण त्यांना वाटलं, त्यांना काही काळ वाटलं की नाही यार त्याची स्थिती काय आहे, खराब आहे. ओके, सो त्यांची स्थिती खराब आहे. बघा किती वाईट परिस्थितीमध्ये ते जगतात, त्यांना 2 टाईमचं जेवण मिळत नाहीये, त्यांना कपडे पण नाहीयेत अंगावर घालायला योग्य, त्यांना ओके, सो दिस वॉट त्यांना वागणूक कंट्रोल योग्य देण्यात येते, त्याला म्हणतात पण सहानुभूती. ओके, ती काय झाली, सहानुभूती झाली. आता सहानुभूती त्यांना खराब वाटतं, पण नेमकं मित्रांनो तेव्हा माणूस असं थोडं मनात पॉझिटिव्हनेस निर्माण होतो, पण एकदम त्यासाठी काहीतरी करावं याने तो माणूस ऍक्टिव्ह होत नाही. ओके, ही ऍक्टिव्ह व्हायची सुरुवातीच्या नंतरची प्रोसेस जी आहे, च्या आधीची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण इम्पॅथी. इम्पॅथी म्हणजेच काय, समानुभूती. आता समानुभूती, ओके, हा, आता या दोन्ही टर्ममधला फरक काय, हे सहानुभूती आहे. सहानुभूती म्हणजे काय, सह प्लस अनुभव, सह अनुभव, त्याच्या सोबत अनुभव घेणे, खरं वाटणे यार, म्हणजे काय की सोबत राहणे त्याच्या. इथे बघा तुम्ही एकदम ऍक्टिव्हली थोडीफार सुरुवात आहे, पण तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपंट नाही त्याच्यात, तुम्ही ज्या सपोर्टिव्ह रोल आहे तुमचा, ठीक आहे ना. ही जी सुरुवातीची स्टेप आहे, आपण म्हणतो की याला हातभार लावला, एखाद्या व्यक्तीकडे काही काम करतोय, आपण म्हणतो की नाही मी याला काय केला, हातभार लावला, त्यांच्या एखाद्या मोठ्या कामात मी सुद्धा थोडा हातभार लावला, सगळ्या हाताने मदत. तर इथे थोडाफार हातभार लावणे, यू आर नॉट अ मेन कॅरियर हिअर ऑफ द चेंज, यू हॅव जस्ट सपोर्टिंग दॅट. तर त्याच्यासोबत तुम्ही काय करता, अनुभव घेण्याचा प्रयत्न करताय, बरोबर आहे, त्याला सपोर्ट मध्ये तुम्ही राहता. पण ऍक्च्युअल मध्ये त्याला कसं वाटत असेल हे जेव्हा तुम्ही विचार करता की त्याच्या जागी जर तुम्ही आहे, ओके, त्या जागी तुम्ही आहे, तर त्याला किती तीव्र वेदना होत असेल, तो थंडीत बिना कपड्याचा राहतो, त्याला 2 टाइम जेवण होत नाही, तेव्हा त्याला किती भूक लागत असेल, तो कसा रात्री झोपत नसेल, ओके, किती प्रॉब्लेम्स तो व्यक्ती जात असेल, असं तुम्ही जेव्हा विचार करायला लागता, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल खूप मोठ्या प्रमाणात इमोशनल होता, बरोबर आहे. सो युअर इमोशनल कंटेंट खूप हाय होऊन जातो, म्हणजे त्याला जसं वाटत असेल तसंच तुम्हाला त्याला कसं वाटत असेल, म्हणून इथे येतो समान अनुभव. ओके, समानुभूती, समान अनुभव. ओके, म्हणजेच काय, समानुभूतीची क्रिया. तो इम्पॅथी, इम्पॅथी इज व्हॉट, ओके, तर तुम्ही त्याच्यासोबत काय समान अनुभव घेता. ओके, त्याला जसं वाईट वाटत असेल, सेम त्याच्या जागी तुम्ही जर असता, तर आपण म्हणतो की अरे माझ्या जागेवर येऊन विचार कर की कसं वाटत असेल त्याच्यामध्ये. ओके, सो दॅट इज व्हॉट. आता तुम्ही एखाद्या हे झालं, एखाद्या एखादं निगेटिव्ह घडलं आणि आपण तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही तर तो काय सहनुभव आहे, तुम्ही त्याला सपोर्ट करता, नाही आता होता, पण तो जेव्हा तुम्हाला म्हणतो अरे भाई तू माझ्या जागी विचार कर की तू काय केलं असतं याच्यामध्ये वगैरे, सो तो म्हणतो की अरे भाई तू माझी सह अनुभूती घेऊन बघ. ओके, सो दिस इज व्हॉट, सो इम्पॅथी. आता जगातल्या ज्या काही वाईट प्रथा आहेत, स्लेव्हरी सारख्या प्रथा आहेत, ह्या बंद का झाल्यात, या बंद याच्यामुळेच झाल्यात मित्रांनो, की त्या ज्या इन्फॉर्मन्स आहेत त्यांनी सह अनुभव घेऊन बघितला की अरे बाबा या पोझिशन मध्ये जर मी असतो तर त्याला किती वेदना झाल्या असत्या, त्याला किती वाईट झालं असतं. म्हणून सिम्पॅथी होऊन काहीच होत नाही. ओके, सिम्पॅथी होऊन फक्त एक पॉझिटिव्ह निर्माण होतो, पण तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही त्यासाठी काही करावं, यासाठी तुम्ही जेव्हा उठून जागे होता, ओके, त्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करण्याचा जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो आहे समानुभूती. तो काय आहे, समानुभूती म्हणजेच काय, एम्पॅथी. ओके, समानुभूती म्हणजेच काय, एम्पॅथी. इथे काय रस्व की दीर्घ आहे, कारण मी काय मराठीचा टीचर नाही आहे. ओके, तर मला काही असं ही माहिती तुम्ही ते ग्रॅमॅटिकली करेक्ट करून घ्या. दिस समान अनुभव, समानुभूती. ओके, समानुभूती मला हा दीर्घ असेल.
हा समानुभूती. आता आहे एम्पॅथी. आणि नेक्स्ट आता या सगळ्यांच्या सर्वात शेवट एक अधिकारी म्हणून, कारण हा जो टॉपिक इन्क्लूड करण्यात आला म्हणून याच्यात खूप प्रश्न आलेले आहेत याच्यावरती. तो सर्वात जास्त प्रश्न जर या सगळ्या टर्म्स मध्ये आले असतील बघा, टर्म्स पहिल्या दोन अँटीपॅथी आणि ॲपॅथी ह्या मेन्शन नाही आहेत आपल्या याच्यामध्ये. सिलेबसमध्ये सिम्पॅथी आहे, इम्पॅथी आहे, पण जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी सगळ्यात गरजेची दॅट इज नथिंग बट अ कंपॅशन. ती गोष्ट म्हणजे काय मित्रांनो? कंपॅशन. कंपॅशन म्हणजे काय? करुणा. कंपॅशन म्हणजे काय? करुणा. याला एक आणखी वर्ड आहे अनुकंपा, पण बेस्ट वर्ड यासाठी जो आहे तो काय आहे? करुणा. तो तिथे सिलेबस मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं त्याच्यामध्ये की त्या व्यक्ती आहे त्याच्या जागी राहून विचार करणे वगैरे, बरोबर आहे. त्याचा ऍक्च्युली तसा अर्थ तो समानुभूतीच होतो. पण करुणामध्ये म्हणजे काय होतं की तुम्ही ऍक्टिव्हेट होता, ऍक्शन घेता काहीतरी, बरोबर आहे, त्याच्या बेटरमेंटसाठी. तुम्हाला त्याच्या जागी तुम्ही बघितलं ओके. सो प्रोसेस कशी आहे? एखादा सामाजिक चेंज घडायचा असेल तर प्रोसेस कशी आहे की सिम्पॅथी पहिले घेतात, तुम्हाला थोडं वाईट वाटतं, वाईट केल्यानंतर तुम्ही आणखी त्यात जेव्हा डीप जाता, तुम्ही इमोशनली आणखी जास्त अटॅच होता, तेव्हा तुम्हाला अनुभव घ्यायला लागता की त्याला किती वाईट अनुभव झाला असेल, त्याला किती त्याच्यावरती निगेटिव्ह इफेक्ट पडला असेल. ओके. सो दॅट इज वॉट समानुभूती, की समान अनुभव त्याला घेतात. मग त्याला तुम्हाला आणखी जास्त आपल्याला वाईट वाटतं की बापरे काय खराब परिस्थितीतनं तो गेलाय, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. अँड दॅट इज वॉट इट इज वॉट कंपॅशन. तेव्हा करुणेचा भाव निर्माण होतो. आणि करुणा म्हणजे काय? की तो जो काही व्यक्ती आहे त्याला त्याच्या बेटरमेंटसाठी काय करणे? मदत करणे. ओके. सो मदत करण्याचा जो काही भाव आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंज आला पाहिजे, जे समाज सुधारणानंतर वाटलं की यस त्यांच्या बेटरमेंटसाठी आपण केलं पाहिजे. मग महात्मा फुलेंच्या रूपाने, ओके, महर्षी गोविंद कर्वेच्या रूपाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्यांच्यासाठी लोक ऍक्टिव्हेट झाली फॉर द बेटरमेंट ऑफ द डिप्रेस क्लास, फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल ज्याची स्थिती खराब आहे. आजही कैलास सत्यार्थी सारखे लोक जे आहेत, ओके, जे लहान मुलं आहेत ते जे काही प्रॉब्लेम फेस करतात त्यांच्यासाठी जे काही काम करत आहेत आपल्या सोसायटीमध्ये, मदर टेरेसा आहे यांनी करुणेचा भाव निर्माण केला. ओके. सो दॅट इज वॉट कंपॅशन. कंपॅशन जी आहे ती निर्माण केली त्याच्यामध्ये. ओके. अँड फॉर द बेटरमेंट ऑफ दॅट त्यांनी कृती केली. फक्त ते हे नाही का की याची स्थिती खराब आहे यार, खरंच खूप वाईट वाटत असेल, मग वाईट वाटत असेल त्यांना चांगलं करण्यासाठी काय केलं पाहिजे, ते म्हणजे काय असतं? कंपॅशन असतं. मग मित्रांनो हे सगळं आता इंट्रोडक्शन तुमच्या याचं. आता आपण थोडं डिटेलमध्ये या गोष्टींना बघूयात आणि याची काही डेफिनेशन जे आहे तर मेनली आपण फोकस करूयात मित्रांनो एम्पॅथी आणि कंपॅशन या दोन बाबींसाठी. ओके. आता पहिले बघा पुढे एकदा रिवाइज करतो की घृणा किंवा द्वेष म्हणजे एखाद्याबद्दल तीव्र नावड किंवा काय द्वेष. ओके. सो दॅट इज वॉट घृणा किंवा द्वेष. उदासीनता काय? भावनांचा अभाव किंवा रसच नाही आहे. ओके. ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. ओके. सहानुभूती म्हणजे काय? की दुसऱ्याचे दुःख समजून घेणे आणि वाईट वाटणे. करेक्ट ना? तर सहानुभूती म्हणजे काय? की तुम्ही हो या त्याबद्दल पिटी फील करणे, वाईट फील करणे. ओके. पण समानुभूती म्हणजे काय? की स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघणे, स्वतः दुसऱ्या जागी ठेवून बघणे व त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या अनुभवणे. वेअर ॲज कंपॅशन म्हणजे काय? की मग कंपॅशन म्हणजे काय? की दुसऱ्याचे दुःख करण्यासाठी सक्रिय मदत करण्याची इच्छा. येस. सो यू शुड हॅव अ ऍक्टिव्ह सक्रिय मदत करण्याची इच्छा दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी. सो दॅट इज नोन एज कंपॅशन किंवा काय करुणा. एखादा व्यक्ती आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये तर त्याने तुम्हाला काय करायचंय की हे जे आहेत सपोर्ट करायचं तुम्हाला, तर ते काम म्हणजे काय? कंपॅशनचं. एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम आहे, तर दॅट इज वॉट कंपॅशन. ओके. हा. मग आता आपण मित्रांनो जे काही हे आहेत त्याच्या ज्या आहे डेफिनेशन आहेत त्या बघूया. मेनली एक्झाम मध्ये एम्पॅथी समानुभूती हा शब्द जास्तीत जास्त वेळा यूज करा आणि कंपॅशन करुणा हा यूज करा. ओके. सहानुभूती समानुभूती तुमच्या केस लिस्ट मध्ये सुद्धा, कारण ऍज अन अधिकारी म्हणून तुम्हाला सहानुभूती, समानुभूती, करुणा आणि मेनली अधिकारी म्हणून तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये जे काही घटक आहेत जे डेव्हलपमेंट पासून दूर राहिलेले त्याच्या बेटरमेंटसाठी तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये राहावं लागतं. आणि ते ऍक्टिव्ह राहणं म्हणजेच मित्रांनो काय आहे? कंपॅशन आहे. ते काय? कंपॅशन आहे. योजना आणणे, त्या कार्यान्वित करणे, त्याच्या बेटरमेंटसाठी काम करणे. सो दॅट इज वॉट कंपॅशन. आता मोस्टली एम्पॅथी सिम्पॅथी कंपॅशनचे जे डेफिनेशन आले असते तुम्हाला लक्षात आलं. एक आहे काय? त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. दुसरं काय की त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तेव्हा विचार करता, समान अनुभव घेता. आणि लास्ट काय आहे ते म्हणजे कंपॅशन, त्यासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचं, तुम्ही त्याचं आयुष्य चेंज करण्याचं, त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज करण्याचा प्रयत्न करता, ते म्हणजे काय? कंपॅशन आहे. मग व्याख्या काय समानुभूती बघा. समानवता बघा व्याख्या कशी आहे. समानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना, वेदना, परिस्थिती, दृष्टिकोन स्वतःच्या जागी उभे राहून समजून घेण्याची क्षमता. केवळ दया दाखवणे नव्हे तर दुसऱ्याच्या अनुभवांशी भावनिक व बौद्धिक पातळीवर जोडले जाणे म्हणजे समानुभूती होय. येस. हा. तर काय आहे बघा डेफिनेशन अशी आहे की समानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना, वेदना, परिस्थिती आणि दृष्टिकोन. समोरच्या व्यक्तीच्या काय? भावना, वेदना, परिस्थिती आणि दृष्टिकोन या स्वतःच्या जागी उभे राहून समजून घेण्याची क्षमता. तर ही स्वतःच्या भावना, वेदना, परिस्थिती, दृष्टिकोन उभे राहून घेण्याची काय? क्षमता. ओके. केवळ दया दाखवणे नाही. केवळ दया दाखवणे नाही का? नाहीये.
तर दुसऱ्या अनुभवांशी भावनिक आणि बौद्धिक पातळीवर जोडले जाते. तर दुसऱ्याशी आपण काय की भावनिक आणि बौद्धिक पातळीवर जेव्हा जोडले जातो, बघा हे टर्म्स तुमचे आले पाहिजे. ओके, क्षमता कशाची? भावना, वेदना, परिस्थिती, दृष्टिकोन समजण्याची. अगेन दुसऱ्याच्या अनुभवांशी भावनिक पातळीवर तर आपण जोडतोच, पण बौद्धिक पातळीवर पण जोडतो. इथे सिम्पॅथी मध्ये काय असतं की फक्त भावनिक पातळीवर जोडता, बौद्धिक पातळीवर नाही जोडत, इथे आपण बौद्धिक पातळीवर पण जोडता, म्हणून त्याला म्हणतो की आपण समानुभूती म्हणतो. ओके, हा नेक्स्ट बघा, डॅनियल गोल्डमॅन यांनी इमोशनल इंटेलिजन्सचा कन्सेप्ट दिला. त्यांचं म्हणणं की इम्पॅथी इज द फाउंडेशन ऑफ द इमोशनल इंटेलिजन्स. जर तुमच्यात करुणाभाव असेल तरच तुमच्यामध्ये करुणाभाव असेल तरच तुमच्यामध्ये काय भावनिक बुद्धिमत्ता डेव्हलप होऊ शकते. जर इम्पॅथी नसेल तर भावनिक बुद्धिमत्ता डेव्हलप होऊ शकत नाही. त्याचे काही 5 कंपोनंट दिलेले इम्पॅथी याचे डॅनियल गोल्डमॅन कशाचे? इमोशनल इंटेलिजन्स. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक, 5 पैकी एक महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे कुठला आहे? एम्पॅथी. ओके, हा आता भारतीय तत्वज्ञानामध्ये काय समानुभूती जी आहे ती काय करुणा आणि मानवता याच्याशी संबंधित आहे. ओके, हा समान अधिक अनुभूती म्हणजेच काय? समानुभूती. जीवन जगत असताना कोणाची तरी सोबत अनुभूती घेणे, जे की इतरांना जे वाटत असेल तेही आपल्याला वाटते. इतरांच्या भावनांची अनुकरण म्हणजेच काय? समानुभूती. बरोबर. मग समानुभूतीतूनच काय होते? प्रेरणा मिळते. अनुभव क्षेत्र आपलं विस्तृत, समानुभूती फायदा काय की त्यातनं प्रेरणा मिळते आपल्याला. ओके, सो वी शुड डू समथिंग. आपलं अनुभव क्षेत्र विस्तृत होतं. परस्पर प्रेम, सहिष्णुता भाव मूळ धरतात. ओके, प्रेम आहे, सहिष्णुता भाव ह्या मूळ धरतात. आम्ही सर्व भारतीय आहोत हे सुद्धा म्हणजे काय? तो पण भारतीय तितका मी भारतीय, हे पण काय आहे? हे काय? सहानुभूतीच आहे. ओके, हा ते समानुभूतीच आहे. मग आता वैशिष्ट्य काय? भावनिक इमोशन. मग आता बघा हे फार महत्वाचं आहे की जेव्हा आपण इमोशनली जेव्हा विचार करतो, ओके, आपल्याला हे तर गोष्टी लिहिता येतील, पण मग याच्यात कंपोनंट कुठले कुठले येतात? जेव्हा जेव्हा आपण समानुभूतीचा विचार करतो ते काय आहे? इमोशनल सेन्सिटिव्हिटी. तुम्ही काय असायला पाहिजे? इमोशनल सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये, भावनिक संवेदनशीलता. अगेन यू शुड रेडी टू लिसन. ओके, ऐकण्याची तुमची तयारी पाहिजे. नेक्स्ट यू हॅव द ह्युमन पर्स्पेक्टिव्ह, तुमचा मानवी दृष्टिकोन पाहिजे. अगेन तुम्हाला समोरच्याला अंडरस्टँड करायचे आहे, तुमच्यामध्ये प्रुडन्स असलं पाहिजे, म्हणजे समजूतदारपणा असला पाहिजे. ओके, नेक्स्ट इतरांच्या दुःखाशी स्वतःला जोडण्याची क्षमता, द ॲबिलिटी टू कनेक्ट वनसेल्फ विथ द सफरिंग ऑफ दी अदर. तर इतरांच्या दुःखाशी सुद्धा जोडता आलं पाहिजे. ओके, इव्हन समानुभूती असलेला व्यक्ती जो आहे तो फक्त नियम काय त्याला विचार करत नाही, तर त्याच्या मानवी परिणामी काय घेतो? विचार करतो. की मानवी परिणाम काय करतो? विचार करतो. सो इतरांच्या दुःखाशी स्वतःला जोडण्याची क्षमता म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो समानुभूती. ओके, इम्पॉर्टन्स काय? तर समानुभूतीमुळे मग काय इम्पॉर्टन्स काय? प्रशासन अधिक मानवी होतं. कारण शेवटी मित्रांनो एखाद्यासाठी तुम्हाला काहीतरी क्रिया करायची, तुम्हाला जर म्हणतात एखादे काही फ्लड आलाय आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूतीच नसेल, समानुभूतीच नसेल, तर तुम्ही कॉम्पॅशन करुणा योग्य रीतीने दाखवू शकत नाही, तुम्ही त्यासाठी चांगलं काम करू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी डेव्हलप होणं तुमच्यामध्ये आवश्यक एक अधिकारी म्हणून प्रशासनामुळे मानवी संवेदनशीलता समावेशक बनते. तर प्रशासनामुळे अधिक मानवी समाजामुळे प्रशासन काय बनतं? सहानुभूतीमुळे प्रशासन जे आहे ते काय बनतं? अधिक मानवी बनतं, संवेदनशील बनतं आणि समावेशक बनतं. नागरिकांचा शासनावरचा विश्वास वाढतो, संघर्ष कमी होतात आणि सामाजिक सलोखा निर्माण होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं? संघर्ष कमी होतो, सामाजिक सलोखा निर्माण होतो, संवेदनशील आणि काय मानवी प्रशासन जे आहे ते अधिक काय संवेदनशील बनतं आणि काय बनतं? समावेशक बनतं. मग आता याच्यामधनं जर का आपल्याला एक्झाम्पल्स काय? ओके, दिव्यांग, वृद्ध किंवा गरीब नागरिकांशी संवाद साधताना त्यांची परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेणारे अधिकारी आहे. महात्मा गांधी, मदर टेरेसा आहे, त्यांनी दुःखी आणि व्यक्तीसाठी आयुष्य वाहिले. एखाद्या मित्राला अपयश आलं असेल तर त्याच्या भावना समजून घेत त्याला दिलासा देणं. ओके, एमपीएससी मध्ये फेल झाला असेल तर हे पण काय आहे? तो समानुभूती आहे. ओके, हा त्याला दिलासा देणं. अगेन प्रसिद्ध उदाहरणे काय? आत्ममहाभारतातलं उदाहरण आहे, आत्मवत सर्व भूतेषु, इतरांना स्वतःप्रमाणे समजणे. ओके मित्रांनो, ह्या जी पीडीएफ आहे ही मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे. ओके, भूषण अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. ते एक जे मोठं चॅनल आहे, माझं 10,000चं चॅनल होतं, ते तुम्हाला माहिती दुर्दैवाने हॅक झालंय. ते आता त्यात 6,000 मेंबर आले, ते बघू नका. तर मी तुम्हाला लिंक देतो तिथे. t.me म्हणजे टेलिग्रामची लिंक असते, त्याच्यात तुम्ही भूषण धूत BHUSHANDHOOT. ओके, BHUSHANDHOOT. ओके, भूषण धूत असं कंटिन्युअस मध्ये टाईप करायचं, काही स्पेस नाहीये, कुठेच काही नाहीये. भूषण धूत असं पूर्ण टाईप करा, तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक येऊन जाईल. ओके, हा महाभारतात आहे आत्मवत सर्व भूतेषु, इतरांना स्वतःप्रमाणे समजणे. ओके, आत्मवत सर्व भूतेषु, इतरांना जे ओके हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ओके, हा भगवद्गीता अद्वेष्टा सर्व भूतानु करुणा एवच. ओके, बट इफ यू जज द पीपल यू हॅव नो टाइम टू लव्ह देम. ओके, हा सो हे जे काही कोट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये उदाहरणे आहेत, हे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. एपीजे अब्दुल कलाम वगैरेची पण उदाहरणं आहेत. ओके, मग ही कशी विकसित करता येईल?
तर जसं ऍक्टिव्ह लिस्निंग करून स्वतःला दुसऱ्या जागी ठेवून विविध समाज गटांशी संपर्क ठेवला पाहिजे. बेस्ट वे काय त्याच्यामध्ये की तुम्ही विविध समाज गट आहेत, एनजीओज आहेत वगैरे यांच्याशी तुम्ही संपर्क ठेवला पाहिजे. क्षेत्रीय अनुभव तुम्ही घेतले पाहिजे, फिरलं पाहिजे. विविध जर प्रशासनामध्ये तुम्ही असं तर व्हिजिट केल्या पाहिजेत, ग्रहण सुधावणी घेतली पाहिजे, झोपडपट्टींना भेटी दिल्या पाहिजेत. अगेन शालेय जीवनामध्ये तेच मूल्य शिक्षण, कुठली गोष्ट असेल तर काय मूल्य शिक्षण आणि नैतिक प्रशिक्षण तुमचं झालं पाहिजे. शालेय जीवनापासून त्याबद्दल आपण ही गोष्ट डेव्हलप केली पाहिजे. ओके, जीवन चरित्र साहित्य हे वाचन केलं पाहिजे. आत्मपरीक्षण आणि भावनिक बुद्धिमत्ता. येस, हा मग बघा सहानुभूती. सो काय सेवाभाव आहे, सेवाभावातनं काय समानुभूती निर्माण होते, त्यातनं काय निष्काम कर्म येतं, त्यातनं त्याग सॅक्रिफाईस येतं, त्यातनं सेल्फलेसनेस येतं आणि प्रायोरिटायझिंग द कलेक्टिव्ह गुड आपण याला प्राधान्य देतो. यातनं करुणा निर्माण होते. करेक्ट, यातनं काय निर्माण होते, करुणा निर्माण होते. सो दिस इज व्हॉट की म्हणजे समानुभूती म्हणजे काय, तुम्ही ह्या अशा गोष्टी कशा इंटरकनेक्टेड आहेत हे याच्याशी तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. सो काय पंचलाईन, समानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या परिस्थितीला समजून घेणे, मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. काय समानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या परिस्थितीला समजून घेऊन मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. ही केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक दृष्ट्या सुद्धा योग्य घेण्यासाठी समानुभूती काय आहे आवश्यक. तर कायदेशीरच नव्हे तर नैतिक दृष्ट्या सुद्धा गोष्ट गरजेची आहे. ओके, हा आता इथे जर का आपण बघितलं तर आयोगाने एक टर्म यूज केलेली आहे करुणा. याला शब्द आहे दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. ओके, कम्पॅशनसाठी शब्द काय यूज केलेला आहे त्यांनी, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, कंपॅशन. मग व्याख्या काय, याची व्याख्या काय आहे. ओके, व्याख्या डेफिनेशन, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाची केवळ जाणीव होणे नव्हे. ओके, आता काय डेफिनेशन आहे करुणा म्हणजे काय, इथे फक्त काय की तुमचं फॅक्टर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे की त्या समोरच्या याच्यामध्ये काहीतरी चेंज व्हावं. तर दुर्बल घटकांप्रती सहानुभूती आणि करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाची केवळ जाणीव होणे नव्हे तर ते दुःख कमी करण्यासाठी स्वतःहून कृती करण्याची भावना. तिथे महत्वाचा भाग आहे कृती करणे. सो हिअर इज एन ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकच चेंज याच्यामध्ये मेजर आहे, तो आहे की कृती करण्याची भावना स्वतःहून. आणि ती कशी स्वतःहून कृती, कोणी म्हणतो कोणी स्वतःहून कृती करण्याची भावना निर्माण होणे त्याच्यासाठी. ओके, तो केवळ जाणीव होणे नव्हे तर त्यासाठी कमी करण्यासाठी कृती करण्याची भावना जी स्वतः निर्माण होते त्याला म्हणतात काय, त्याला म्हणतात कंपॅशन म्हणजे काय, करुणा. ओके, मग समाजातील दुर्बल घटकामध्ये गरीब, महिला, मुले, वृद्ध, दिव्यांग, स्थलांतरित कामगार, वंचित वर्ग यांचा समावेश होतो. भारतीय नैतिक तत्वज्ञान मानवी मूल्यांना अत्यंत उच्च स्थान आहे. बरोबर आहे. हा, सो आता दुर्बल घटकांची सहानुभूती जी समाजातील दुर्बल, असाधारण आणि अक्षम व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठी करुणा आणि काय सहानुभूती दर्शवते. ओके, हा, आणि मग काय सेमच गोष्ट की शांतता प्रस्थापित होणे, सामंजस्य निर्माण होणे, सगळ्यांचं भलं होणं वगैरे यासाठी आहे. ओके, वैशिष्ट्ये काय, सो इथे याच्यामध्ये काय मेन वैशिष्ट्य आहे, यस तो केअर घेणे. जे काही वीक सेक्शन्स आहेत, दुर्बल घटक आहेत त्याची केअर घेण्याची तुमची काय की याच्यासाठी काही बेटर काही केलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे, कृती घेतली पाहिजे, त्याची काळजी घ्या. अगेन सहानुभूती आणि काइंडनेस, त्याच्यामध्ये सहानुभूती आहे, काइंडनेस आहे. ओके, रिस्पेक्ट, जे व्यक्ती आहेत, जे डिसेबल्ड व्यक्ती आहेत, ओके डिफरंटली एबल्ड व्यक्ती आहेत त्यांसाठी पण काय रिस्पेक्ट आहे आपल्या याच्यामध्ये. अगेन तुमच्या मनात आहे की नाही, कारण न्याय मिळाला पाहिजे, सोशल जस्टिस आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. ओके, हे सुद्धा काय कशाचा पार्ट आहे, करुणेचाच पार्ट आहे. हा सुद्धा कंपॅशनचा पार्ट आहे. सामाजिक न्याय, जे दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी भेटण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या भेटण्यासाठी त्यांच्यासाठी काम करणे. ओके, आणि एज्युकेशन अँड अवेअरनेस, दुर्बल व्यक्तीप्रती शिक्षण आणि जागरूकता वाढवणे. एज्युकेशन अँड व्हॉट अवेअरनेस. ओके, हे त्याच्यामध्ये वाढवणे. ओके, उदाहरणे काय काय त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक्झाम्पल आपण घेऊयात की वृद्धाश्रम, तर जे काही मग आता याच्यामध्ये काय काय आपण एक्झाम्पल घेऊयात. तर आता हे एक्झाम्पल्स काय काय, कोणते एक्झाम्पल्स आहेत की जे आपण म्हणूयात कंपॅशन किंवा करुणेशी संबंधित आहेत. तर वृद्धाश्रम स्थापन करणे, अनाथाश्रम स्थापन करणे, विशेष शिक्षण करणे, असार बालकांचे विशेष शिक्षण घेणे, काही सामाजिक सेवा, ॲम्ब्युलन्स आहे, हे पण काय आहे, आपण ॲम्ब्युलन्स सेवा देतो, कोणी हॉस्पिटल उभारतं. ओके, सो हे जे हे सगळे करुणेचे एक्झाम्पल आहेत. ओके, फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी. कोणी दान देतं, टाटा फॅमिली जे दान देत असेल तर दॅट इज दान देणे, हे पण काय काहीतरी बेटरमेंट व्हावं, ही जी क्रिया आहे ही म्हणजे काय कंपॅशन आहे. ओके, सो इथे मेन जे ऍक्टिव्हिटी फॅक्टर आहे समाजात जर चेंज व्हायचं तर ते कंपॅशन आपलं असलं पाहिजे. ओके, हा, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करते, दिव्य व्यक्तींना कामात सहकार्य करणे, डॉक्टर यांनी वंचित समाजासाठी सामाजिक न्यायाची चळवळ उभारली, तर म्हणजे यांनी आजारी गरीब मुलांची निस्वार्थ सेवा केली. ओके, हा, दुर्बल घटकांमध्ये सहानुभूती महत्वाचे सामाजिक मूल्य जर शांतता, सामाजिक समृद्धी प्रसारित करण्यास काय करते, मदत करते. ओके, हा, अगेन विद्यार्थी मित्रांनो मला हे येत आहेत, विद्यार्थ्यांचे फोन वगैरे येत आहेत की आपण इथिक्सचे सर बॅचेस वगैरे काय याच्याबद्दल काय आहेत आता. तर मित्रांनो बघा, आता एक्झाम खूप जवळ आहे, त्याच्यामध्ये म्हणजे काही शॉर्ट वगैरे बॅच द्या तर मी तुम्हाला फ्रीच लेक्चर देतो त्याच्यामध्ये. तर मी माझे जे काही लेक्चर्स आहेत ते फ्रीमध्ये आता राहणार आहेत युट्यूबवरती. माझी फक्त पेड बॅच जी आहे ती SH आहे आता, आणि ही आता जी प्री आहे आपली पहिली, तर या प्रीला मी जवळपास 10 लेक्चर इथे घेणार आहे. तर त्यातून तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते हळूहळू क्लिअर करणार आहे. आपली जी जून फर्स्ट वीक आहे, सो जून 2026 आहे,
जेव्हा फ्री होऊन जाईल तर त्याच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये मला वाटतं 13-14 तारखेला कंबाईनची परीक्षा आहे, त्याच्यानंतर आपण मेन्ससाठी जी आहे ती इथिक्सची बॅच जी आहे पुण्यामध्ये ती सुरू करणार आहोत. ही लाईव्ह पण बॅच राहणारच आहे तुमची ऑनलाईन, तर तिथेच आपण तेव्हा मी इथिक्सची बॅच घेणार आहे. ओके, सो तोपर्यंत आपलं जे युट्यूबला लेक्चर्स आहेत तुम्हाला त्यातनंच मी तुम्हाला हे करत राहणार आहे. ओके, तर आता प्रसिद्ध उद्धरणे काय काय परम परदु दुःख दुःखी सदा सुखी. ओके, हा, तो जो परम याच्यामध्ये जो नेहमी दुःखी असतो त्या दुःख बघून तो नेहमी काय असतो, सुखी असतो. ओके, अगेन आपल्या पार सर्व भवंतु सुखी ना सर्व भवंतु निरामय, सर्वांचं भलं व्हावं, सगळे लोक सुखात राहावे. ओके, हा, अंतिम माणसाच्या डोळ्यातील अश्रुपुष्णे हेच खरे राष्ट्रकार्य. महात्मा की अंतिम जो तलिस्मान होता महात्मा गांधीचा तो इथे आहे. हा, मग आता दुर्दैव घटकांप्रती सहानुभूती कशी विकसित करावी. सो डायरेक्ट इनडायरेक्ट कम्युनिकेशन करावं. ओके, सो त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन करा, त्यांचं थेट जा बोला. आता हे सेम इथे लागू होतं सिम्पॅथीमध्ये. ओके, इम्पॅथीमध्ये स्वतःला परिस्थिती ठेवून विचार करणे. सो जी इम्पॅथी आहे ही विचार कराल तेव्हाच तुम्ही मग हे कराल ना. ओके, चेंज करा आणणार. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, संवैधानिक शिक्षण देणे, स्वयंसेवी संस्था आणि हे जे आहेत ओके यांच्यासोबत काम करणे, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणे, त्यातनं तुम्ही आणखी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहणे. ओके, आणि अगेन तेच आदर्श व्यक्तीच्या जीवनातनं प्रेरणा. ह्या गोष्टी कॉमन आहेत मोस्टली. मूल्य डेव्हलप करणे, हे करणे वगैरे तुम्ही कशात लिहू शकता. मूल्य शिक्षण, संवाद ऐकून घेणे, आत्मसंयम, हे सहिष्णू व्यक्तिमत्व आणि यत्न काय करुणेची भावना निर्माण होते. यत्न काय ते करुणेची भावना निर्माण होते. मग करुणा म्हणजे काय, करुणा दॅट इज व्हॉट कंपॅशन. कंपॅशन पॅशनमध्ये म्हणजे दुर्बल घटकांप्रती असलेली सहानुभूती. मग दुर्बल सहानुभूतीमुळे प्रशासन आणखी मानवी, समावेशक आणि लोकाभिमुख बनते. समावेशक कसं बनतं, प्रशासन मानवी बनतं, समावेशक बनतं आणि लोकाभिमुख. मानवी, समावेशक, लोकाभिमुख. ओके, सामाजिक विषमता कमी होते. सामाजिक विषमता त्याच्यामुळे काय होणार, कमी होणार. कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जातील. ओके, आणि त्यामुळे काय होणार की लोकांच्या शासनावरचा, लोकांच्या प्रशासनावरचा जो आहे तो विश्वास वाढणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या 2 डेफिनेशन झाल्या. अगेन लवकरच तुमच्यासाठी नवीन आता ही जी युट्यूब सिरीज आहे याला तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करू शकता. आपण याच्यावरती जी आहे ती सिरीज घेऊन येणार आहोत याची. ओके, थांबूयात मग आज. थँक्यू व्हेरी मच.